सगळ्याच आपल्या जगाचा या महाराष्ट्राचा जर पोशिंदा म्हणतो तर आपण शेतकरी बांधवाला बांधतो, त्याच्यामुळं आपल्याला आपल्या पोटामध्ये अन्न जातं याच्यात काही शंका नाही। पण काल रात्री गारपीट या सांडसमध्ये या परिसरामध्ये गारपीट झाली, प्रचंड असं वाऱ्याचं त्याचं वारं आणि हे होतं, वारं होतं आणि गारपीट झाल्याच्या नंतर हे आपण शेतकरी बघितलं असेल आमचे मनोज पातळे यांचं असं प्रचंड असं नुकसान या ठिकाणी झालं। या कास्तकारांना 20 गुंठेच फक्त शेत आहे, त्याच्यामध्ये टमाट्याची लागवड आपण जसं एखाद्या मुलाला लहान मुलाला जसं आपण जोपासतो बाळगतो त्याला त्याच पद्धतीनं या पिकाला या टमाट्याला त्यांनी जोपासलं आणि जोपासलं आणि फवारण्या केल्या हे केल्या। काल त्यांनी 2000ची फवारणी केली, बघितलं असेल काल आज 300 रुपये टमाट्याला कॅरेट एका कॅरेट मागे भाव आहे। आज कमीत कमी 4 ते 5 लाख रुपयाचं या कास्तकाराचं नुकसान झालं। एवढं प्रचंड नुकसान झालेलं असताना एकही अधिकारी आज इथं आला नाही। मला लाज वाटते खरं पाहिलं तर या महाराष्ट्रामध्ये जे आजारी निर्लज्ज जर लोक असतील तर त्याचं करायचं काय। जर कास्तकारावर एवढी वेळ आली असताना मी आता तहसीलदार मॅडमला कॉल केला आणि त्यांना सांगितलं की ताबडतोब तुमच्या अधिकाऱ्यांनी इथं पाठवा आणि याचे पंचनामा करून ताबडतोब आमच्या कास्तकाराला ताबडतोब मदत करा, नाहीतर आम्ही आमच्या पद्धतीनं शिवसेनेच्या पद्धतीनं यांना कोणत्या पद्धतीनं आम्हाला उत्तर द्यायचं, रस्त्याला आम्ही या अधिकाऱ्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, यात काही शंका नाही।